गेला मरते कनेक्शन करू शकतो. त्याचे काम हातीन घेऊन पुढे व्हरपाक मोलाचं योगदान आसा. त्या खातीर हांव सगळे आसगांव आणि शिवोली घरांच्या वतीन तांकांय देव बरें करूं. हॅपी बर्थडे टू यू. बिग क्लॅप. वोट ऑफ थँक दिवपा खातीर आणि दुसरो तेका स्किलिंग करप. सोशल सेक्टरान तुमकां येवपी कदाचित 2000ची DSSY स्कीम आसतली, गृह आधार स्कीम आसतली, DDSSY तुमकां मेळपी कार्ड आसतले. आणि स्किलिंग सेक्टर इज भुरग्यांचे एड्युकेशन, जेका आमी म्हणटा की स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग. भुरग्यांनी ड्युअल डिग्रीज घेवच्यो, ड्युअल सर्टिफिकेट प्रोग्राम घेवचे, भुरगीं बरी शिकची. ताच्या खातीर वेगवेगळे हायस्कुलान आसतले, ITIन आसतले, कॉलेजीन आसतले, स्किलिंग प्रोग्राम आसतले. आमी स्वयंपूर्ण गोंय त्याच्या अंतर्गत स्किलिंग, रिस्किलिंग महिलांच्या खातीरय सुरवात केला. म्हणजे महिलांनी बी ट्रेनिंग घेवची, स्वताच्या पायार उभी रावची. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी PM विश्वकर्मा योजना हाडल्या. ज्या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आम्ही जसे म्हणता की 1 लाख रुपयापर्यंत तुमकां म्हणजे फक्त 4% रेट ऑफ इंटरेस्टान लोन मेळटा. विदाउट एनी शुअरिटी, विदाउट एनी सेक्युरिटी. गॅरंटी कोणाची? मोदीजीची गॅरंटी. एकाच मोदीजीच्या गॅरंटीचेर 1 लाख रुपया लोन 4%न मेळटा. आणि कोणूच तुमकां गॅरंटराची गरज ना. 1 लाख रुपया लोन जर काढूंक वयतले जाल्यार भाव जरी गॅरंटी राव म्हटल्यार रावता? स्वताचो भाव तरी रावता जाल्यार सांग म्हाका. ना, हांगा गॅरंटी कोणाची? मोदीची गॅरंटी. कोण जर दिना 1 लाख रुपया जाल्यार म्हाका सांग, हांव सांगता. PM विश्वकर्माच्या अंडर रजिस्टर्ड जाया आणि ताज्या उपरांत बँके कडेन चलात. म्हाजे PM हे ID कार्ड आसा. म्हाका 1 लाख रुपया 4% रेट ऑफ इंटरेस्टान दी. ना म्हटलें न्ही, सांगात आमदाराक घेवन, हांव विचारता त्या बँकेक. ही गॅरंटी आहा मोदीजीची. म्हणून म्हटलें हांवें, विकसीत भारताचें स्वप्न साकार करता आसतना विकसित भारत 2047 आमी आझादी का अमृत कालात आसा. आणि हे करता आसतना आमकां अशा पद्दतीच्या डेव्हलपमेंटाच्या बरोबर ह्युमन डेव्हलपमेंट खूप महत्वाचो आसा. आमची धाकली धाकली भुरगीं आसात, हांकां विकसीत भारतात आमी सगळ्यांक वांटेकारी जर घेवन घेतले आसत जाल्यार तांकां आमी म्हणटा की वेगवेगळ्या पद्दतीचे एड्युकेशन आणि ज्यो सगळ्यो फॅसिलिटीज आमी गोंयांत अवेलेबल केला. आज खूप खोस भोगता की ह्या पद्दतीचे वेगवेगळे प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरांतले आणि ह्युमन डेव्हलपमेंटातले वेगवेगळे प्रोजेक्ट सातत्यात आमी लोकां खातीर दीत आसा. हांव परत एकदां म्हणजे मॅडम दिलायला लोबो आणि तिची एंटायर टीम, त्याचबरोबर माझी PWD टीम हांकां खूप खूप अभिनंदन करता. तांच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट तुमच्या खातीर कंप्लीट केला. आणि इन टायम प्रोजेक्ट तो कंप्लीटूय जातलो हे हांव तुमकां उतर दिता. कारण म्हाका खबर आसा आद्या कन्स्ट्रक्शन इज वन ऑफ द बेस्ट कंपनी जो कमिटेड प्रोजेक्ट आपल्या टायमात कंप्लीट करता. आणि तो फुडल्या त्या खातीर सांगला हांवें, फुडल्या 5 वर्सांची काळजी त्या प्रोजेक्टाची तो घेतलो. म्हाका अशाच पद्दतीन वेगवेगळे प्रोजेक्ट करपा खातीर आमी कटिबद्ध आसा. म्हाका दिसता हे सगळे करता आसतना तुमची सगळ्यांची साथ आमकां जाय. आसतली काय ना? आसतली काय ना? आसतली जाल्यार म्हाज्या बरोबर भारत माता की दोन्ही हात वयर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे मोदी जी आप आगे बढ़ो. आयज खरेंच शिवोलकरांक एक मोठी गर्वाची आणि खोशयेची खबर की एट लास्ट वी आर इनॉग्रेटिंग द फाउंडेशन स्टोन लेइंग ऑफ दिस 5.6 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांट. हे आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट थँक्स टू आवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर देव बरें करूं म्हणटा. पहिले सद्याक वेळान वेळ काढून आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन येयलो तूं हांगा आमचे फाउंडेशन स्टोन घालपाक. आणि सांगला त्या प्रमाणे
water, electricity, good roads, health. Yeah, these are basic requirements, basic infrastructure which is required for a constituency. आणि म्हाका उगडास येता आमी घराघरांनी भोंवता तेन्ना आमची महिला चड करून सांगताली बाय कांयच नाका फकत उदक आमकां पावय घरान. आणि हे आयचे दिसा 5.6 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांट, उदक रॉ वॉटर तिलारीचे हांगा येतले. वयचे पहिले सगळे हे पळय हांगा वसात आनी पळयात खंय आहा ते 5.6 रॉ वॉटर हांगा येतले, ट्रीट जातले आणि मागीर सप्लाय जातले आख्खे आसगांव बादे, मागीर आमचे आख्खे अंजुना कायसोवा बागोतोर आणि मारनाची एक टांकी. सो हाफ ऑफ मारना विलेज ऑल्सो विल बेनिफिट फ्रॉम दिस. बिसाइड्स दॅट मारना उदक येता ते सोडिया टांकेन आणि मारना टांकेन पडटले. सो हे मारना टांकेचे उदक हांगा साकून येयले म्हणटकूच सोडिया टँक ऑल्सो विल गेट वॉटर इन अ बिगर फोर्स. सो आमचे मध्ये आमचो कॉन्ट्रॅक्टरूय हा बाबा आद्य आहे आणि तेणे सांगला 6 महिन्याच्या भितर हे काम कंप्लीट जाता म्हणून. सो अनदर वेट ऑफ 6 months फॉर अस टू गेट द बेस्ट ऑफ वॉटर सप्लाय. सो सराक चोडान चोड देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं म्हणटा आमचे सर आमचे कोमिंदाद आसागांवचे. आमी कितलेच पयल्यात कोमिंदाद जागे लोकां खातीर दीत ना. आणि जेन्ना आमी सरपंचाच्या वांगडा वॉर्ड मेंबरांच्या वांगडा तेजे कडेन गेली बाब आमचो रुएल्डो सर आणि नेल्सन आणि इयन आणि तेजी आख्खी कमिटी सर जेन्ना गेली प्रोजेक्ट खूब आमी वी कॅन प्लॅन बट इफ देर इज नो प्लेस मागीर ते सोदपाक. बट बीग थँक्यू टू यू. आणि हो जागो आमकां तेणें फावो केलो फॉर दीस 5.6 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांट. स्टेशन येवपाचें आहा सर वेग्याच्या वेग्यान आणि ताकाय जागो आमचे बाब रुएल्डो एंड द कोमिंदाद ऑफ आसगांव. बिग राउंड ऑफ अप्लॉज टू देम. नाजाल्यार आमी आमदार म्हणून सरपंच म्हणून प्रोजेक्ट पास करून हाडटात पूण ते प्रोजेक्ट लोकां खातीर हे. आणि कोमिंदाची जागे म्हणटा कितें हे आमचे आदल्याचे जागे जे लोकांचे टू गिव द बेस्ट ऑफ सर्विसेस फॉर द पीपल. सो सगळे देव बरें करूं म्हणटा आमचे दोनूय टेनंट बाब सरपंचान सांगला ते प्रमाणे द हरमलकर फॅमिली एंड द सिमे पुरस्कार फॅमिली. नाजाल्यार टेनंट प्रॉब्लेम करतात पूण तेणी उदार काळजान आमकां ह्यो जागो दिलो. चोडान चड देव बरें करूं म्हणटा सर. आमची शिवोली कॉन्स्टिट्युएन्सी नो यू नो देर आर इट बींग अ कोस्टल एरिया. कितलेच भायले पासून लोक येवन हांगा गेस्ट हावसां and the population has increased so much and आयच्या दिसा we see a better future in terms of water supply. आणि आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जितली बरी कामां जाता आय रियली थँक ऑनरेबल चीफ मिनिस्टर. केन्नाच ना म्हणिना, ना म्हणटा ते शब्द ताच्या तोंडान ना. सो आय रियली थँक यू and may God bless you with good health and peace of mind to carry on the good work what you are doing for our state. God bless you sir. आणि सगळे तुमकां आयच्या दिसा येयल्या म्हणून हांगा टायम काढून तुमचो देव बरें करूं म्हणटा. अहेच शिवोली कॉन्स्टिट्युएन्सीची कामां रोड्स, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हेल्थाचे आमी जाले थोडेच दीस आमी इनॉग्रेट केला. वचून पळोवचे काय बरें आमचे हेल्थ सेंटर जाला ते थंयसरूय वच. आनी वयचे पयलीं हांगा नदर मारची. आणि सर हांगाच आमचो आसगांवचो ग्राउंड आहा तेजेय काम आमी हातीन घेतला. सो अच्छे दिन आने वाले हे म्हणटा पळय ते भिवपाची गरज ना. एंड थँक्यू व्हेरी मच. थँक्यू once again for electing me as a MLA and for giving me this opportunity to serve you. Real thank you. God bless and have a wonderful year and wonderful evening ahead. Thank you.